श्री गुरुचरित्र अध्याय 15. श्री गणेशाय नमः. ऐक शिष्या शिरोमणी, धन्य धन्य तुझी वाणी, भक्ती तुझी गुरुचरणी लीन झाली परीसा. तू माते पुसतोसी होतो संतोष मानसी, गौप्य झाले कवन कार्यास सांगे ऐक एक चित्ते. महिमा प्रकट झाला बहुत तेने, भजनी लोक समस्त कामात ते अमित येती गुरुदर्शनासी. साधू असाधू धूर्त सगळे समस्ती गुरुजवळी वर्तमानी. खोटा काही अवघे शिष्य हो म्हणती, भार्गव राम अवतारून निशत्र केली मेदिनी. राज्य विप्रांसी देवी गेला पश्चिम समुद्रासी, पुनरपी जाती तयापासी तोही ठाव मागावयासी. या कारणे विप्रासी कांक्षान सुटे सर्वदा, उठोनी भार्गव देखा गेला सागर मध्योदका. गौप्य रूपे असे ऐका अनिक मागती म्हणून, तैसे श्री गुरुमूर्ती ऐका गुप्त राहिले. कारणिका वर मागती सकळ लोका, नाना याती येवोनिया. विश्वव्यापक जगदीश्वर तो काय देऊ न शके वर, पाहोनी पात्रानुसार प्रसन्न होय परीसा. या कारणे ते स्थानी श्री गुरु राहिले गौप्य गुणी. शिष्य सकळ बोलावणी निरोप देती यात्रेसी, सकळ शिष्य बोलावणी निरोप देती नृसी मुनी. समस्त तीर्थे आचरुणी यावे भेटी श्रीशैल्या, ऐकोनी गुरूंचे चरण समस्त धरिती चरणा. कृपामती गुरुराना का उपेक्षा आम्हासी, तुमच्या दर्शन मात्रेसी समस्त तीर्थे आम्हासी. आम्ही जावे कवने ठायासी, सांडोनी चरण श्री गुरूंचे समस्त तीर्थे श्री गुरुचरण. ऐसे बोलती श्रुती पुराण शास्त्री, हेची विवरण असे प्रख्यात परीसा. जवळी असता निधान का हिंडावे रानोरान, कल्पवृक्ष सोडून केवी जावे देवराया. श्री गुरु म्हणती शिष्यांचे, आम्ही आश्रमी संन्यासी राहू नये. पाचवे दिवशी एके ठाई वास करुनी, तीर्थाश्रम घेऊन हिंडावे तीर्थभुवनी. तेथे मन स्थिर करुनी मग राहावे एक स्थानी. विशेष आमुचे वाक्य ऐक अंगीकारणे अधिक, तीर्थ हिंडोनी सकळिक मग यावे आम्हापासी. बहुधान्य नाम संवत्सरासी आम्ही येऊ श्रीशैल्यासी, तेथे आमुचे भेटीसी यावे तुम्ही सकळिक. ऐसे परिशिष्यांसी सांगते श्री गुरु परीयसी, समस्त लागती चरणांसी एक शिष्य नाम करणे. शिष्य विनविती श्री गुरुसी, तुमचे वाक्य प्रमाणाम्हासी. जातो आम्ही भरवसी करू तीर्थभूमीवरी. श्री गुरुवाक्य जो न करे तो पडे रौरव घोरी. त्याची घर यमपुरी अखंड नरक भोगी जाण. जावे आम्ही कवन तीर्था निरोपावे जी समर्था. तुझे वाक्य दृढ चित्ता करुणी जाऊ स्वामिया. जे जे स्थानी निरोप देसी जाऊ तेथे भरवसी. तुझे वाक्य आम्हासी सिद्ध होई स्वामिया. ऐकोनी शिष्यांचे वचन श्री गुरुमूर्ती प्रसन्नवदन. निरोप देती साधारण तीर्थयात्रा कराव्या. या ब्रह्मांड गोलात तीर्थराज काशी विख्यात, तेथे जावे तुम्ही त्वरित. गंगा भागीरथी सेवावया. भागीरथी तटाक यात्रा 60 योजने पवित्र, 60 पुच्छ फळ पवित्र. प्रयाग गंगाद्वारे द्विगुणन. यमुना नदी तटाकेसी 25 गावे परियेसी. कृच्छ फळ तेथे विशेषी एकचित्ते अवतार. सरस्वती म्हणजे गंगा भूमीवरे असे चांगा. चतुर्विशती गावे जागा स्नान करावे तटाकी. इतुकेनी फळ त्यासी यज्ञाचे फळ परियेसी. ब्रह्मलोक शाश्वतेसी राही नर पितरांसहित. करुणा नदी कुशावर्ती श्रुत कृष्णवेणी ख्याती. वितस्ता नदी शरावती असती नद्या मनोहर. मरुद वृद्ध नद्या थोर असिग्नी मधुमती येर. पयस्वती घृतवती वीर. तटाक यात्रा तुम्ही करा. देव नदी म्हणजे एक ख्याती असे भूमंडळिक. 15 गावे तटाक यात्रा तुम्ही करावी. जितुके गाव तितुके कृच्छ स्नान मात्रे पवित्र. जाती ब्रह्महत्यादी पापे विचित्र मनोभावे आचरावे. चंद्रभागा रेवतीसी शरयू आणि गौतमीसी. वेदिका नदी कौशिकेसी नित्यजल मंदाकिनी. सहस्रवक्र नदी थोर. पूर्णायुष्य नदी थोर. बहुधा नदी वरुणा प्रखर. षोडशन गावे तटाक यात्रा. जेथे नंदी संगम असती तेथील नदी संगम असती तेथील स्नाने पुण्यामिती. त्रिवेणी स्नान फळे असती. संगम नदी स्नान करा. सेतुबंध भूमेश्वरी श्रीरंग पद्मनाभेश्वरी. पुरुषोत्तम मनोहारी नैमिषारण्य तीर्थ असे. पुष्कर तीर्थ वैरोचनी सन्निहित असे ज्ञानी. नदी तीर्थ असे गुणी. गंगा तीर्थी स्नान करा. बदरी तीर्थ नारायण. नदी तीर्थ पुण्यपावन. कुरुक्षेत्री करा स्नान श्रीशैल्य यात्रेसी. महालय तीर्थ रेखा. विप्राम प्रति तर्पणे ऐका. द्विचत्वारी पुळे निका स्वर्गा जाती भरवसी. केदार तीर्थ पुष्कर तीर्थ कोटी तीर्थ नर्मदा तीर्थ. म्रातुकेश्वर कुब्ज तीर्थ कोकामुखी विशेष असे. प्रसाद तीर्थ विजय तीर्थ पुरींद्र चंद्रन तीर्थ. गोकर्ण शंखकर्ण ख्यात स्नान बरवे मनोहर. अयोध्या मथुरा कांचीसी. द्वारावती गयसी. शालिग्राम तीर्थासी. शबलग्राम मुक्ती क्षेत्र. गोदावरी तटाकेसी. योजने 6 परियेसी. तेथील महिमा आहे ऐसी. वाजपेय यज्ञ समपुण्य. सव्यापसव्य वेळातिनी. तटाक यात्रा एकाग्रपणी स्नान करिता होय. ज्ञानी महापातके शुद्ध होय. आणि 2 तीर्थे असती. प्रयाग समान असे ख्याती. भीमेश्वर तीर्थ म्हणती. वंजरा संगम प्रख्यात. कुश तीर्थ तर्पण बरवे. तटाक यात्रा 12 गावे. गोदावरी संगमा जावे. षट त्रिगुणेसी. कृच्छफळ पूर्ण नदी तटाकेसी. 4 गावे आचरा हर्षी. कृष्णा वेणी तीरासी. 15 गाव तटाक यात्रा. तुंगभद्रा तीर बरवे. तटाक यात्रा 20 गावे. पंपा सरोवर स्वभावे. अनंत महिमा परियेसा. हरिहर क्षेत्र महाख्याती. समस्त दोष
हरती तैसेची असे भीमरती 10 गावे तटाक यात्रा पांडुरंग मातुलिंग क्षेत्र भरवे पुरी गानग तीर्थे असती तेथे चांग अष्टतीर्थे मनोहर अमर जा संगमात कोटी तीर्थे असती ख्यात वृक्ष तेथे असे अश्वस्थ कल्पवृक्ष तेची दान तया अश्वस्था सन्मुखेसी नृसिंह परेसी तया उत्तर भागेसी वाराणसी तीर्थ असे तया पूर्व भागेसी तीर्थ पाप विनाशी तदनंतर परेसी रुद्रपाद तीर्थ असे चक्र तीर्थ असे एक केशवदेव विनायक कोटी तीर्थ विशेष मन्मथ तीर्थ पुणे ऐसे कलेश्वर देवस्थान असे तेथे गांधार भुवन ठाव असे अनुपम जान सिद्धमुनी गाणगापुर तेथे जे जन अनुष्ठान करीती त्वरित कामना सर्व पावती कल्पवृक्ष असे यती काय नोहे मन कामना कांकिनी संगम असे बरवे भीमातीर क्षेत्र नावे अनंत तीर्थ पुण्य स्वभावे प्रयागा समान असे देखा तुंगभद्रा वरदा नदी संगम स्थान तपोनिधी मल प्रभा संगमी आधी पापे जाती शतजन्मांची निवृत्ती संगमी असे ख्याती ब्रह्महत्या नाश होती जावे तुम्ही तेथे त्वरित श्री गुरु मनती शिष्यांसी सिंह राशी बृहस्पती येता तीर्थे संतोषती समस्ता ठाई भागीरथी येऊनी ऐक्य होत असे कन्यागती कृष्णेसी त्वरित येती भागीरथी तुंगभद्रा तुळागती सुर नदी प्रवेश परेसा कर्क राशी सूर्य येता मल प्रभा कृष्णा संयुता सर्व जन स्नान करिता ब्रह्मत्यादी पापे जाती भीमा कृष्णा संगमेसी स्नान करिता परियेसी 7 जन्म विप्रवंशी उपजे नर परियेसा तुंगभद्रा संगम देख त्याहुनी फळ निर्गुणी अधिक निवृत्ती संगम एक चतुर्गुण तयाहुनी पाताळ गंगेच्या स्नानी मल्लिकार्जुन दर्शनी पुण्य षड्गुण तयाहुनी पुनरावृत्ती नाही तया लिंगालय पुण्य द्विगुण समुद्र कृष्ण संगमी अगण्य कावेरी संगमी 15 गुण स्नान करा मनोभावे ताम्रपर्णी येणे परिपुण्य असे स्नान मात्री कृत माला नदी तेरी सर्व पाप परिहरे पयस्विनी आणिक भवनाशिनी अतिविशेष सर्व पापे हरती एक समुद्र स्तंद दर्शने शेषाद्री क्षेत्र श्री रंगनाथ पद्मनाभ श्री मदमनंत पूजा करून जावे त्वरित तृणामल क्षेत्रासी समस्त तीर्थे समान आसे अनेक कुंभकोण कन्याकुमारी दर्शन मत्स्य तीर्थी स्नान करा पक्ष तीर्थ असे बरवे रामेश्वर धनुष्यकोटी नामे कावेरी तीर्थ बरवे रंगनाथ सानिध्य पुरुषोत्तम चंद्रपुंडेसी कोटी तीर्थ पर्येसे महालक्ष्मी कोल्हापुरासे दक्षिण काशी करवीर तया सानिध्य असे बरवे कोल्हग्रामी नरसिंह देव परमात्मा सदाशिव तोची असे प्रत्यक्ष भिल्लवडी कृष्णागिरी शक्ती असे भुवनेश्वरी येथे तेथे तप करीते जरे तेची ईश्वरी ऐक्य होती वरुणा संगमे असे बरवे तेथे तुम्ही मनोभावे स्नान करा मार्कंडेय नावे संगमेश्वर पूजावा ऋषेश्वरांचे आश्रम कृष्णातीरी असती उत्तम स्नाने लाभे ज्ञानोत्तम तया सानिध्य कृष्णेच्या पुढे कृष्ण प्रवाहांत अमरापुर प्रख्यात पंचगंगा संगमे स्नात प्रयागाहुनी अधिक पुण्य अखिल तीर्थे तया स्थानी तप करीती सकळ मुनी सिद्ध होती त्वरित ज्ञानी अनुपमा क्षेत्र पर्येसा ऐसे प्रख्यात तये स्थानी अनुष्ठिता दिवस तिनी अखिलाभीष्ट पावणी पावती त्वरित परमात युगालय तीर्थ बरवे दृष्टी पडता मुक्त व्हावे शुरपालय तीर्थ नावे पुढे असे पर्येसा विश्वमित्र असे ख्याती तपस्थान भगवती तेथे समस्त दोष जाती मलय प्रभा संगमी कपिल ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्नतयासी गायत्री श्वेतशृंगी प्रख्याती उत्तरवाहिनी कृष्ण असे तया स्थानी स्नान करिता काशीहुनी अधिकता एक मंत्र तेथे जपता कोटी गुण फळ असे आणि कासे तीर्थ बरवे केदारेश्वर पाहावे पीठापुरी दत्तात्रय देवी वास केला सनातने काय सांगू तीर्थ थोरी प्रख्यात असे मनेगिरी सप्त ऋषी प्रीती करी तप केले बहुत दिवस वृषभाद्री कल्याण नगर तेथे असती अपरंपार न होय संसार एरझार तया क्षेत्र आचरावे अहो महाबळांचे दर्शन साठी यज्ञाचे पुण्य जाण श्रीगिरीचे पाहताचरण नाही जन्म मागुता समस्त तीर्थे भूमीवरी आचरावे परिवारी रजस्वाला सरिता होती जरी स्नान करिता दोष होय संक्रांती कर्काटक धरुणी त्वजावी तुम्ही मास दोन्ही नदी तिरिवास करुणी राहता त्याचे दोष नाही तयामध्ये विशेष त्यजावे 3 दिवस नदी रजस्वला कास महानदी येणे परी भागीरथी गौतमेसी चंद्रभागा सिंधू नदीसी नर्मदा शर्वे परेसी वर्जावी तुम्ही दिवस 3 ग्रीष्म काळी सर्व नदीस रजस्वला दोष 10 दिवस वापी कूप तटाकास 1 रात्र वजावे नवे उदक ज्या दिवशी तया ओळखा रजस्वाला ऐसी स्नान करिता महादोषी येणे परिवजावे साधारण तुम्हासी सांगितले तीर्थे परियसी जे जे पहाल दृष्टीसी विधीपूर्वक आचरावे ऐकोनी श्री गुरूंचे वचन शिष्य सकळ करीती नमन श्री गुरु निरोप घेऊन निगती शिष्य सकळिक सिद्ध म्हणे नामधारकासी निरोप घेऊन श्री गुरुपासी शिष्य गेले यात्रेसी राहिले श्री गुरु गौप्य रूपे म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभिष्टे साधती ब्रह्मरसाची गोडी सेविती जे घडोघडी त्यांसी होय आवडी साधे त्वरित परमार्थ
गुरुचरित्र कामधेनु श्रोते होऊनी सावधानो जे ऐकती भक्तजनु लाधती चारी पुरुषात इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने सिद्ध नामक नामधारक संवादिति क्षेत्र तीर्थ वर्णनम नाम पंचदशों अध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।